आधी मी जाणार आहे सुशीबेन यांच्याकडे आणि त्यांना मी असं विचारणार आहे की आपण प्रतिक्रिया आता बघितल्यात. आमचा प्रश्नही असा होता की आता ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे राज ठाकरे यांनी, त्याचा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित येण्याच्या दृष्टीने फायदा होईल का? त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला मला असं विचारायचं आहे की काही लोकांचं असं मत आहे की याचा फायदा कदाचित होणारही नाही. आपल्याला काय वाटतं? अजिबात नाही. एक समजून घ्या, अवघा महाराष्ट्र आणि मुंबई समजला आहे की हे सत्तेच्या मोर्चा नाही, सत्तेसाठी मोर्चा आहे. मुंबईला महाराष्ट्राला मी आवर्जून सांगू इच्छिते की महायुतीचा, शिवसेनाचा तत्व ठाम आहे. एक नागरिक एक मत, आणि ते लोकशाहीचा पण पाया आहे. आणि त्या अनुषंगाने आमचे प्रमुख नेते एकनाथरावजी शिंदेचे आदेशानुसार आम्ही सगळे शिवसैनिक या तत्वावर काम करत असतो. आणि जर त्रुटी असू शकतात, आम्ही 2012 पासून प्युरिफिकेशन ऑफ इलेक्टोरल रोल, मतदार यादीचा प्युरिफिकेशन SIR झालेला नाही आहे, असू शकतात. पण एकत्र मिळून आपण आयोगाला कंप्लेंट करू, सुप्रीम कोर्टला जाऊ. आता मी ऐकलं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं की जोपर्यंत हे त्रुटी क्लीन होत नाही, प्युरिफिकेशन मतदार यादीचा होत नाही, निवडणुका घ्यायचं नाही. विसरले का की आदेश आहे सुप्रीम कोर्टचा की 31 जानेवारी पर्यंत महानगरपालिका असो, पालिका असो, नगरपालिका असो किंवा सगळे संवैधानिक आपले ग्रामपंचायत असो, सगळीच निवडणूक व्हायला पाहिजे. आणि 2 महिन्याचा टाइम वरती ते होऊ शकत नाही. मग का बरं तुम्ही मोर्चे घेत आहेत? का बरं सुप्रीम कोर्टला धाव घेत नाही? का बरं हे नाही सांगून घेत आहेत की आम्हाला टाइम द्या, आम्हाला प्युरिफिकेशन करून घ्यायचं आहे, मतदार यादी साफ करायची आहे? ते करायचं नाही, पण संभ्रम निर्णय करायचा. सगळं महाराष्ट्र, मुंबईकर विकासवर महायुतीला मतदान करणार. परत एकदा मी आवर्जून सांगू इच्छिते, नक्की सुशीबेन तुमचा